त्या पोझिशनमध्ये तुम्ही चांगलं तिला ऑर्गॅझम देऊ शकता, तितके त्यांना जास्त उत्तेजना येऊ शकते. पण आपल्या पार्टनरला जास्त चरमसुख देऊ शकतो. खूप कुतूहलाचा विषय आहे, इंटरेस्टिंग विषय आहे. कोणतीही पोझिशन चांगली वाटते, त्यांना जास्तीत जास्त उत्तेजना मिळते आणि त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे प्रेग्नन्सीसाठी पण मदत होते की तिथले आतले नर्व एंडिंग्स खूप जास्त स्टिम्युलेट होतात. नमस्कार मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे खूपच कुतूहलाचा विषय आहे की सगळ्यांना असं वाटतं की आपल्या पार्टनरला कोणती पोझिशन चांगली वाटते आणि कोणत्या पोझिशनमध्ये आपण कामक्रीडा केली तर त्यांना सॅटिस्फॅक्शन चांगलं मिळतं. या विषयावर आज आपण थोडक्यात इन्फॉर्मेशन घ्यायचा आणि ते पण सायंटिफिक आणि फॅक्ट इन्फॉर्मेशन घ्यायचा आपण या व्हिडिओद्वारा एक छोटासा प्रयत्न करूया. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन, सेक्स एज्युकेशन आणि काउन्सिलिंग करण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत आहे. खरोखर मित्रांनो, तुम्हाला जर सायंटिफिक व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे खूप कुतूहलाचा विषय आहे, इंटरेस्टिंग विषय आहे की कोणत्या पोझिशनमध्ये आपण आपल्या पार्टनरला जास्त चरमसुख देऊ शकतो त्याच्याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया. तुम्हाला माहिती आहे की कोणत्याही पोझिशनमध्ये आपल्या पार्टनरला चरमसुख तुम्ही देऊ शकता, पण त्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्व मी तुम्हाला द्यायला सांगत असतो ते सांगत असतो फोरप्लेला. जितकं चांगलं तुम्ही तिचे इरोटिक झोनला स्टिम्युलेट केलं, जिभीनं करा किंवा बोटाने करा की कशाने करा, पण जितकं जास्त इरोटिक झोनला तुम्ही स्टिम्युलेट करसाल, जितकं जास्त तुम्ही त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करसाल, इरोटिक टॉक करसाल, तितके त्यांना जास्त उत्तेजना येऊ शकते. आता राहिली समजा पोझिशनबद्दल, तर कोणत्याही पोझिशनमध्ये कोणत्या पोझिशनमध्ये डीप पेनिट्रेशन होत असेल त्या पोझिशनमध्ये तुम्ही चांगलं तिला ऑर्गॅझम देऊ शकता. आता डीप पेनिट्रेशन पोझिशनसाठी नेहमी तुम्हाला मी ॲडवाईस करत असतो की डॉगी पोझिशन किंवा फिमेल ऑन टॉप पोझिशन, या दोन पोझिशनमध्ये आपली जे पार्टनर असते त्यांना जास्तीत जास्त उत्तेजना मिळते आणि जास्तीत जास्त तिला मल्टिपल ऑर्गॅझम पण मिळतात. तर मित्रांनो, डॉगी पोझिशनमध्ये जर तुम्ही करत असाल तर डीप पेनिट्रेशन होऊन वीर्य पण त्याच्या तोंडाजवळ फेकलं जातं आणि त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे प्रेग्नन्सीसाठी पण मदत होते आणि तिला स्टिम्युलेशन करण्यासाठी पण मदत होऊ शकते. आणि जर फिमेल ऑन टॉप पोझिशनमध्ये जर केलं तर काय होतं की हा जो ताबा आहे म्हणजे पूर्ण आपल्या कामकिडीचा हे तिच्या हातामध्ये जातो आणि जेव्हा केव्हा तुमचं इजॅक्युलेशन झाल्यानंतर पण 1-2 ते 3 मिनटं आपलं लिंग इरेक्टाईल पोझिशनमध्ये असतं, तेव्हा ती प्रॉपरली स्ट्रोकिंग करून तिचं पूर्ण तृप्ती करून घेऊ शकते. तर केव्हाही आम्ही तुम्हाला सांगत असतो की फिमेल ऑन टॉप पोझिशन ही पण पोझिशन खूप छान आहे आणि डीप पेनिट्रेशन आहे, कारण ती वरून आपल्या म्हणजे इंद्रियावर बसते, तर त्याच्यामुळं तिला पेनिट्रेशन डीप होतं आणि डीप पेनिट्रेशन झालं की तिथले आतले नर्व एंडिंग्स खूप जास्त स्टिम्युलेट होतात. ताबा तिच्या हातात असल्यामुळे म्हणजे तिला जसं चांगलं वाटेल, बरं वाटेल आणि जिथं सुख भेटतं तिथं ती बरोबर घर्षण करून घेते, ज्याला आम्ही जी स्पॉट म्हणतो. तर ती चांगलं स्टिम्युलेट करून घेते आणि स्वतःला सॅटिस्फॅक्शन करण्याचा एक प्रयत्न करून घेते. तर म्हणून या दोन पोझिशन मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की फिमेल ऑन टॉप पोझिशन आणि डॉगी पोझिशन, या दोन पोझिशनमध्ये जास्तीत जास्त वेळा तुम्ही संभोग करावा, कारण की 90% लोक जे आहेत ते फक्त मिशनरी पोझिशनमध्ये करतात. मिशनरी म्हणजे आपल्या बायकोला खाली झोपवतात आणि वरून स्ट्रोकिंग करता, त्याला आपण मिशनरी पोझिशन म्हणतो. पण मिशनरी पोझिशनमध्ये जितकं प्रॉपर स्टिम्युलेशन व्हायला पाहिजे तितकं मिळत नाही. पण तुम्हाला जर मिशनरी पोझिशन करायची असेल तर मिशनरी पोझिशनमध्ये काय करायचं आहे की तिच्या दोन्ही पहिले मांड्या फैलवायच्या, नंतर तुम्ही इन्सर्ट करायचं आणि तिला सांगायचं की तुमच्या मांड्या जवळ घेऊन या. आणि आता जर तुम्ही केलं तर तिला फ्रिक्शन खूप छान मिळू शकतं. तर मिशनरी पोझिशनमध्ये पण हे फ्रिक्शन चांगलं मिळाल्यामुळं तिचे न्यूरोलॉजिकल एंडिंग चांगले स्टिम्युलेट होतात आणि तिला ऑर्गॅझम मिळण्यासाठी नक्कीच ह्या पण पोझिशनची मदत होऊ शकते. तर या 2-3 पोझिशन आहेत, तुम्ही नेहमी एन्जॉय करू शकता आणि याचे काय परिणाम तुम्हाला दिसून आले नक्कीच तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये चांगल्या प्रकारे कॉमेंट लिहू शकता. धन्यवाद मित्रांनो.